हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रणीराम्बुदावम् जगन्निहित पाणि मण्डलं मण्डनानाम् तरुण तुलसीमालां कंधरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम् धनुर्वनकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानराणामधीशम् रघुपतिप्रियभक्तं वातजातन्नमामि. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गदागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मा बळवीत विश्वाभास नवल उदयनाचनांश अद्वयाब्जी विकास बंधू आता जो अविद्या रात्री सोनियाम गिली ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुधीर करे ज्ञानिया सोमनाचा तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती जे बाधका येईजत असे की बोला शिया संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललंय आणि याच ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आपण मागच्या प्रवचनामध्ये गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपलं चाललं होतं आणि त्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करत 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 भगवान परमात्म्याने अर्जुनाला जे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेले त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचा विचार आपण करत होतो आणि त्या स्थितप्रज्ञांच्या लक्षणांचा विचार करत असताना आपण मागच्या प्रवचनामध्ये आई साहेबांच्या 3.5 शक्तिपीठाविषयीची माहिती श्रवण केलेली आहे. बरोबर आहे ना? का चुकतंय काही? हो बरोबर. आपण विषयाला म्हणून आई साहेबांच्या 3.5 शक्तिपीठांच्या असणाऱ्या कथासाराचं थोडक्यात का होईना संक्षिप्त स्वरूपाने का होईना पण वर्णन करून त्या मातृशक्तीलाही वंदन केलं. आणि आता आपण आपल्या ज्ञानेश्वरीच्या क्रमशः पुढं चालू असणाऱ्या चिंतनाकडे वळूया. भगवंत म्हणतात की तो स्थितप्रज्ञ कसा आहे. माऊली ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रका जैसा अधोत्तम प्रकाशा माझिन म्हणे. माऊली म्हणतात तो कसा आहे. तो सर्वत्र सदा सरिसा तो सर्व ठिकाणी
सदैव सारखा आहे. जणू जसा परिपूर्ण तो चंद्र आहे, तो प्रकाश देण्याच्या बाबतीत अध आणि उत्तम असं काहीही म्हणत नाही. त्याची जी समता आहे ती कशी आहे? माऊली ज्ञानोबा म्हणतात, ऐसी अनविच्छिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. माऊली म्हणतात त्याची जी समता आहे, त्याची जी समता आहे ती कशी आहे? अनविच्छिन्न, ती कोणत्याही पद्धतीनं खाली वर होत नाही. त्याचं जे अंतःकरण आहे ते संपूर्ण भूतमात्रांच्या ठिकाणी हे दयेनं भरलेलं आहे. भूतमात्री सदयता आणि पालटू नये चित्ता कवने काळी. आणि त्याचं जे मन आहे, त्याचं जे चित्त आहे, त्याचं जे अंतःकरण आहे ते समोर कोणतीही परिस्थिती आली तरी ते बदलत नाही. ते तसंच आहे जसं कायम असतं. त्याला काहीतरी बाहेरून प्राप्त झालं किंवा काहीतरी बाहेरून कमी पडलं म्हणून त्याच्यात कुठलाही फरक होत नाही. माऊली म्हणतात कसं, गोमटे काही पावे तरी संतोषे तेने ना बिबवे, जो ओखटेनी नागवे विषादासी. माऊली म्हणतात गोमटे काही पावे तरी संतोषे तेने ना बिबवे. माऊली म्हणतात त्याला जर काही चांगलं मिळालं तर त्याच्या चांगल्या मिळण्यानं त्याच्यावर परिणाम होत नाही. संतोषतेने ना बिबवे, त्याला ते चांगलं मिळाल्यानंतर तो उन्मत्त होत नाही. चांगलं मिळाल्यानंतर आधी आनंदी होत नाही. चांगलं मिळाल्यानंतर भारावून जात नाही. आणि त्याचप्रमाणे ओखटेनी नागवी विषादाशी, आणि वाईट काही जर त्याला प्राप्त झालं तर त्या वाईटाच्या प्राप्तीने देखील, त्या वाईटाच्या प्राप्तीने देखील ओखटेनी नागवे विषादाशी, तो वाईट प्राप्त झालं म्हणून अंतःकरणाने दुःखित होत नाही. का होत नाही? तर माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याचं जे चित्त आहे ते बोधानं भरलेलं आहे. ऐसा हर्ष शोक रहितू जो आत्मबोध भरितू, तो जानपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. माऊली म्हणतात असा हर्ष शोक यांच्यापासून लांब असलेला तो महात्मा आत्मबोधाने भरलेला आहे. आणि अर्जुना तोच एक प्रज्ञायुक्त आहे. तो कोणत्याही स्थितीत असला, कशाही परिस्थितीत तो असला तरी देखील तो आत्मबोधाने भरलेला आहे. चांगलं काही मिळालं म्हणून ते भारावून जात नाही, त्या परमात्म्याचं चिंतन करत असतात. आणि वाईट काही मिळालं तरीही त्याने दुःखी होत नाही, त्या परमात्म्याचं चिंतन करत असतात. भगवत भक्तांच्या मालिकेत एक महान भगवत भक्त होऊन गेले. त्यांचं नाव आहे सजन कसाई. काय नाव आहे? सजन कसाई. आपण आता कार्तिक मास चाललाय, आपण सर्वजण वारकरी मंडळी काकडा घेतो आणि काकडात आपल्या मंगल चरणाच्या दुसऱ्याच मालिकेतला पहिला अभंग म्हणजे उंजनीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. या अभंगामध्ये एक वाक्य येतं की सजन कसाया विकू लागे मांस, माळा सावत्याच खुरपू लागे. तर जो पूर्वार्ध आहे सजन कसाया विकू लागे मांस. आता तो सजन नावाच्या कसायला मांस कसं विकू लागत होता, तो त्याच्यापर्यंत आला कसा? त्याच्यापासून लांब नेण्याचा बाकीच्यांनी प्रयत्न केला तरीही देव त्याच्या जवळ आला. भरपूर कथा भागत विस्तृत आहे, पण आपला आजचा मुद्दा हा आहे की तो चांगलं काही मिळालं तर भारावून जात नाही आणि चुकीचं काही मिळालं तर दुःखी होत नाही. सजन कसाई वारीला परमात्म्याच्या चाललेले आणि वारीला जात असताना त्यांचा जन्म दक्षिण भारतात झालेला. त्यांना जगन्नाथपुरी नावाचं जे क्षेत्र आहे त्या जगन्नाथपुरीच्या यात्रेकरता ते निघाले आणि वाटेनं जात असताना वारी जात होती. वारीच्या प्रवासात ते भजन करत, देवाचं नामस्मरण करत वारीने चालले होते. आणि जात असताना दर मजल करत गावोगावी मुक्काम करत चाललेला प्रवास. आणि एक दिवशीचा प्रसंग, एका गावात ते मुक्कामाला थांबले. आता जुन्या काळात ती पद्धत अशी, आता सध्याची पद्धत अशी आहे. आता आपणही माऊलींसोबत सोहळ्यात जातो. कोणी नाथ बाबांसोबत जात असेल, कोणी निवृत्ती दादांसोबत जात असेल, कोणी सोपान काकांसोबत जात असेल, कोणी तुकोबरायांसोबत जात असेल. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वारी करता मुक्ताई सोबत जात असेल. ज्याच्या ज्याच्या परीनं आपण वारीला जातो. वारीला गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एकाच ठिकाणी सर्वांची जेवणाची म्हणजेच महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. बरोबर आहे ना? आपल्याकडे असंच आहे ना? आपल्याकडे कसं आहे,
बरोबर आहे. तर जुन्या काळची पद्धत अशी होती, त्या असणाऱ्या वारकरी मंडळीनं गावात यावं. गावात आल्यानंतर संपूर्ण गावानं वर्ण व्यवस्था असल्यामुळं काय करावं, दिंडीत सर्व समाजाचे लोक आलेले आहेत. कारण की वैष्णव संप्रदायात जात बघितली जात नाही, वैष्णव समाजात धर्म बघितला जात नाही, यातायाती धर्म नाही. विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या जातीपातीचा विचार केला जात नाही, कोणत्याही धर्म संप्रदायाचा विचार या ठिकाणी केला जात नाही. सकाळची येथे आहे अधिकार असं म्हणत वैष्णवांची याती आणि जो आपण तयासी पतन गर्भवास असं म्हणत सर्वांनाच या ठिकाणी अधिकार आहे. आणि मग तो अधिकार सर्वांनाच असल्यामुळं सर्व वारकरी त्या दिंडीत असायचे. आणि मग गावकऱ्यांनी करायचं काय, ज्याच्या समाजाची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या समाजाच्या बांधवांच्या घरी मुक्कामाला जायची. समजा सुतार समाजाचे जे आहेत तर त्या व्यक्तीने सुतार समाजाच्या घरी जायचं, लोहार समाजाचे जे त्यांनी लोहारांच्या घरी जायचं, मराठा समाजाचे जे त्यांनी मराठ्यांच्या घरी जायचं, धनगर समाजाचे जे त्यांनी धनगर समाजाकडे जायचं, हरिजन समाजाचे जे त्यांनी हरिजनाच्या घरी जायचं. ज्या त्या समाजवार ज्याच्या त्याच्याकडे ज्यानं त्यानं जायचं. आणि मग सजन कसाई यांचा वंश हा कसायाचा. आणि मग कसायाचा असल्यामुळं एका कसायाच्या घरात ते मुक्कामाला गेले. गेल्यानंतर एक वृद्ध व्यक्ती, वयस्कर व्यक्ती आणि त्या वयस्कर व्यक्तीचा विवाह एका नवतरुणीशी झालेला. त्या स्त्रीचं वय कमी आणि त्या पुरुषाचं वय जास्त. अशा असणाऱ्या त्या जोडप्याच्या घरी रात्री निवासा करता सजनजी कसाई त्या ठिकाणी मुक्कामाला थांबले. आणि थांबल्यानंतर सजन कसाई झोपले. आणि झोपल्यानंतर अचानक रात्री जाग आली. तर अचानक जाग आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ती स्त्री महाराजांच्या जवळ आलेली आहे. आणि महाराजांच्या जवळ येऊन महाराजांकडून नको त्या गोष्टीची ती शरीर सुखाची मागणी ती करायला लागली. त्यावेळेस सजन कसाईच्या तोंडातून वाक्य निघालं, अगं माय मौले, तुझा हा पती असताना तू परपुरुषाकडे बघणं चुकीचं आहे, हे पाप आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्या स्त्रीनं केलं काय, जवळच असणारा कोयता काढला, जवळच असणारं ते हत्यार काढलं आणि आपल्या पतीला त्याच ठिकाणी ठार मारलं. आणि पतीला ठार मारल्यानंतर मग ती असणारी स्त्री, कामांध झालेली ती स्त्री, काम अनावर झालेली ती स्त्री सजन कसायला विनंती करते की बाबा, तू म्हणत होता ना की हा पती तुझा असताना तू माझ्याकडे कसं शरीर सुखाची मागणी करतेस, बघ आता तूही या जगात शिल्लक राहिलेला नाही. आता तर मी तुझ्याकडे मागणी करू शकते ना, आता तरी तू माझी मागणी पूर्ण करशील ना. आता सजन कसायला भीती वाटली. आता सजन कसायचं अंग थरथरायला लागलं. आणि डोळ्यात देखत एका माणसाचा वध, एका माणसाचा खून या स्त्रीने केला. म्हणून सजन कसाई त्या ठिकाणावरनं पळायला लागली. मात्र त्या स्त्रीनं आरडाओरडा चालू केला. का तर असणारा पतीही गेला आणि याही व्यक्तीनं आपल्याला आपलं जे इच्छित आहे ते दिलं नाही. म्हणून तिनं गागाट चालू केला. गागाटानंतर समाज जमा झाला आणि समाजाने विचारलं काय झालं काय झालं. त्यावेळेस त्या असणाऱ्या स्त्रीनं सांगितलं की माझ्याकडं या आलेल्या व्यक्तीनं, त्या सजन नावाच्या व्यक्तीनं शरीर सुखाची मागणी केली आणि मी नकार दिला, मी विरोध केला. आणि मी विरोध करत असताना माझ्या मदतीला माझे पतिदेव आले आणि मध्ये आलेल्या पतिदेवाचा खून तो कसाही करून पळून गेला. हे ऐकल्यानंतर समाजाने त्यांना पकडलं, राजाच्या ताब्यात दिलं. आता सजन कसाईने आयुष्यभर पाप केलेलं नसतानाही असा प्रसंग त्यांच्यावर का आला, तर ते त्यांचं पूर्वजन्माचं सुकृत होतं. पूर्वजन्माचं त्यांचं कृतक होतं आणि ते कृतक भोगण्याकरता त्यांच्या वाट्याला ते कर्म आलं होतं. आणि मग असणाऱ्या सजन कसायाला राजा पुढे नेण्यात आलं. गुन्हा सिद्ध झाला आणि गुन्हा सिद्ध झाल्यामुळं महाराजांचे दोन्हीही हात कापून टाकण्यात आले. का, याच हाताने खून केला म्हणून दोन्हीही हात काढून टाकण्यात आले. आता दुःखाला ते प्राप्त झाले, पण तरी देखील त्यांचं अंतकरण हल्लं नाही. तेच माऊली ज्ञानोबरायाच्या वेळी सांगतात की जो ओखटीने नागबेबी छदाशी चुकीचं झालं तरी देखील त्यांनी अंतकरणापर्यंत त्या गोष्टीच्या वेदना पोहोचल्या नाही. आणि आता राहिलेला प्रश्न हा की त्यांच्या अंगावर असं दुर्दैव का ओढवलं.
तर पूर्वजन्मात असणारे हे सजन कसाई एक साधू होते. ती असणारी स्त्री पूर्वजन्मात एक गाय होती आणि तो तिचा पती पूर्वजन्मातही कसाईच होता आणि त्या कसाईने ती विकत घेतलेली गाय या कसाईच्या हातून सुटली आणि पळत 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 लांब गेली. पूर्वजन्मातला साधू म्हणजेच सजन कसाई त्या ठिकाणी होता. त्यानं ती गाय जाताना बघितली. कसाईने विचारलं, साधू बाबा गाय कुठं गेली? बाबाने तोंडाने सांगितलं नाही गाय कुठं गेली, पण गाय कुठं गेली हे हाताने खुणवलं. तो कसाई आला, त्यानं गाय मारली आणि ती गाय मारण्याकरता या साधून दिशा हातानं दाखवली. त्याच्यामुळे त्या हातांना दोष लागला की तू गोहत्ये करता मार्ग दाखवला, म्हणून त्या गायीची हत्या केली होती त्या कसायानं. आणि शास्त्र म्हणतं ऋण वैर हत्या हे न सुटे ने देता. एखाद्यावर जर तुम्ही कर्ज केलं किंवा एखाद्याचं जर तुम्ही कर्ज घेतलं तर ते कर्ज फेडणं गरजेचं आहे. का तर ऋण वैर हत्या हे तो न सुटे ने देता ते आपल्याच्यानं कसंच सुटत नाही. ते सोडवण्याकरता फेडावंच लागतं. आपल्याला वाटत असेल ह्या जन्मात कर्ज करायचं नंतर कोण बघतंय, असं काही नाही. तुम्ही कधी विचार केलाय की एखादं जनावर आपल्या दारामध्ये उभं आहे, ते आपल्या दारात काम करतं आणि फक्त खाण्याच्या बदल्यात कष्ट करतं, काबाड कष्ट करतं का? तर पूर्वजन्मात त्या व्यक्तीनं आपलं काहीतरी उसनं शिल्लक ठेवलंय आणि ते शिल्लक ठेवलेलं उसना फेडण्याकरता या ठिकाणी येऊन त्याला काम करावं लागतं. म्हणजे कशा करता? उसनं फेडण्याकरता. मग ऋण म्हणजे कर्ज, त्याच्यानंतर वैर. या जन्मात जर वैर शिल्लक राहिलं तर पुढच्या जन्मात देखील त्या व्यक्तीशी तुम्हाला तुमचं वैर निभवावं लागतं. आणि तिसरी गोष्ट हत्या. जर या जन्मात तुम्ही एखाद्याची हत्या केली तर पुढच्या जन्मात ती व्यक्ती तुमची हत्या करणार. म्हणजे पुढच्या म्हणजे लगेच जो येणार पुढचा तो असं नाही. देव जो ठरविल तो. मात्र एकदा तरी ती व्यक्ती तुमची हत्या करणार. का? ऋण वैर हत्या येतो न सुटे ने देता. तोच असणारा साधू सजन कसाई झाला, ज्यानं हातानं दाखवलं होतं गाय कुठं गेली. ती असणारी गाय या जन्मात स्त्री झाली आणि तो असणारा कसाई या जन्मातही तो वृद्ध कसाई झाला. आणि मग त्या वृद्ध कसाईने पूर्वजन्मात गाय मारली, त्या गायीनं स्त्रीच्या रूपात या जन्मात त्याला मारलं. आणि सजन कसायानं पूर्वजन्मामध्ये हातानं दाखवलं होतं की बाबा या दिशेला गाय गेली, म्हणून या जन्मात त्या स्त्रीमुळं आरोप येऊन त्या कसायाच्या खुनाचा आरोप येऊन या जन्मात सजन कसायाचे हात गेले. आणि ते गेलेले असताना देखील कुठल्याही प्रकारचा शोक केला नाही. का? तर त्याला माहिती हे जे काही होतंय हे देवाच्या असणाऱ्या नियोजनानं, देवाच्या इच्छेनंच होतंय, यात कुठलीही शंका नाही. आणि मग त्या ठिकाणाहून परत वारी सोडली नाही. आपल्याला वारीत नुसता पायात काटा भरू द्या तरी आपण काय म्हणतो, आम्ही देवाच्या वारीला आलो आणि आम्ही देवाच्या वारीला आलो असताना आम्हाला काटा कसा काय भरला? म्हणजे तू वाऱ्या करतो म्हणजे देवावर उपकार करतो खरे बाबा. वारी करू नका असं नाही, वारी करा, पण वारी आपण स्वतःवर उपकार करण्याकरता करतोय ही मानसिकता ठेवून. तर असो, सजन कसाई पुढेही ती वारी सातत्यानं करत होते. आणि करत असताना ज्यावेळी ते जगन्नाथपुरी जवळ आले, एक राजा आला आणि राजाने हत्तीवर बसून सजन महाराजांची मिरवणूक त्या जगन्नाथपुरी गावातून काढली. त्या ठिकाणी महाराजांची हत्तीवर बसून मिरवणूक झाली. आता हत्तीवर बसून मिरवणूक झाली तरी गोमटे काही पावे तरी संतोषतेने नाबावे, तरी देखील ते संतोषानं अति सुखानं वाहून गेले नाही आणि हात गेले तरी अति दुःखानं व्याप्त झाले नाही. यालाच संत महात्मे म्हणतात, ऐसा हरिक शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाण प्रज्ञा युक्तू धनुर्धरा. त्यांनी काय केलं तर आपल्या आत्मतत्वाच्या आनंदानं त्या असणाऱ्या दुःखावर त्यांनी मात केली. कसं असतात ते महात्मे? भगवंत म्हणतात
यदा संहरते चायम् उर्मुङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता का कुर्मजिया परी वाईला अवयवपसरी ना इच्छावसे आवरी आपले आपण तैसे इंद्रिये आपैते होती जयाचे म्हणितले करती तया प्रज्ञा जाण स्थिती पातली असे भगवंत आणि माऊली दोघही अत्यंत सोप्या सरळ साध्या भाषेत सांगतायत की का कुर्म जिया परी कुर्म म्हणजेच कासव आपण कधीतरी कासव बघितलेला असेल ते जे कासव आहे का त्या कासवालाही एक मुंडक आणि 4 पाय असतात आणि मग तो कुठं वाटाने चाललाय आणि चालत असताना त्याला जर कुठंतरी आशंका आली की आपल्यावर संकट आहे तर तो काय करतो त्याच्या अंगावर असणाऱ्या कवचात संपूर्ण शरीर झाकून घेतो आणि आपले हात पाय आत ओढून घेतो तो जस स्वतःच्या इच्छेनं वाटेल तेव्हा हात पाय आपले सर्व अवयव जमा करून घेतो आवरून धरतो माऊली म्हणतात वाईला अवयव पसरी ना इच्छा बसे आवरी त्याला जर इच्छा झाली पसरायची तर पसरतो इच्छा झाली आवरायची तर आवडतो तस ज्याचे इंद्रिय ताब्यात आहे तैसे इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करती तया प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे आता तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही पण प्रज्ञा युक्त आहे म्हणे कस काय बरं तुम्हाला मी सांगतो चला डोळे झाका डोळे झाका झाकले सर्वांनी डोळे उघडा उघडले कान देऊन ऐका ऐकताय ना ऐकताय डावा हातवर घेताय घेतला म्हणजे आपण देखील आपल्या इंद्रियावर नियमन करतो की नाही आपण जे म्हणतोय ते आपल्या हातपाय काढता की नाही आपण जे म्हणतो ते आपलं तोंड बोलतो की नाही आपल्याच हिशोबाने चाललंय ना आपल्या हिशोबाने चाललंय असं फक्त आपल्याला वाटतं ते तसं नसतं तसं जर तुम्हाला वाटत असेल तर इंद्रिय खरंच ताब्यात आहे काय हे जर बघायचं असेल एक दिवस मीठ नसलेली भाजी खाऊन बघा मग तुम्हाला कळेल तुमच्या जीभ ताब्यात आहे का कधीतरी राग अनावर झालेला असताना देखील न बोलता गप उभे राहून बघा मग तुम्हाला कळेल तुमची जीभ ताब्यात आहे का नाही कधीतरी प्रदक्षिणा करत असताना ब्रह्मगिरी सारख्या प्रदक्षिणा करत असताना 5-5, 6-6 तास कुठंच न बसता सातत्याने चालत राहायला पाय जर जमत असेल आणि पाय जर म्हणत असतील की काय अडचण नाही मालक तुम्ही म्हणशात तेव्हा थांबू तर विचार करा की हा आपण खरंच इंद्रिय आपलं ऐकता का इंद्रिय आपलं खरंच ऐकता का आपण म्हणून कसं वागता का आपल्याला जसं गरजेचं आहे तसं इंद्रिय आपल्याकडून वागून घेतात आपण जसं म्हणू तसं इंद्रिय आपल्याच्यानं वागत नाही इंद्रिय हे आपल्या ताब्यात आहे असं आपल्याला वाटतं मात्र इंद्रिय फक्त आपलं ऐकता असा आपला भास आहे वास्तविक दृष्टीनं इंद्रिय हे काय आपल्या ताब्यात नाही उलट आपण इंद्रियांच्या ताब्यात आहे काय खायचं हे आपण नाही ठरवत मग जीभ जे म्हणते मला हे पाहिजे ते आपण त्याला खायला देतो जर खरंच आपल्या ताब्यात असतं तर प्रत्येकानं पंढरीची वारी केली असती प्रत्येकानं प्रदक्षिणा केल्या असत्या प्रत्येकानं नामस्मरण केलं असतं आता तोंड तर प्रत्येकाचं ताब्यात आहे ना देवाचं नाव घ्यायचं तर आपल्या ताब्यात आहे ना ते आपण नाव घेऊ शकत होतो मात्र इंद्रिय आपल्या ताब्यात नाही आणि म्हणून आपण स्थितप्रज्ञ नाही पण जो स्थितप्रज्ञ तो कसा आहे स्थितप्रज्ञ स्वतःच्या अवयवांवर ताबा मिळवतो अजून कसा आहे तो स्थितप्रज्ञ
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. भगवंत म्हणतात की तो देहात राहून विषयाचं निराहरण करतो, निवर्तन करतो. रसाव्यतिरिक्त बाकीचे जे काही विषय त्यांचा त्याग करतो. माऊली म्हणतात आता अर्जुना अनेक एक सांगेन ऐक कवतिक या विषया ते साधक त्यजती नियमे. माऊली म्हणतात बाबा अर्जुना ऐक आणि ते एक कवतिक अजून एक कौतिक ऐक बाबा. काय ऐक? या विषया ते साधक त्यजती नियमे. या विषयाचा जर तुला त्याग करायचा असेल, या विषय आसक्तीपासून तुला जर बाजूला जायचं असेल तर काय गरजेचं आहे? तर साधकांनी ज्या मार्गाने हे केलं ते करणं गरजेचं आहे. काय करतात हो साधक? तर या विषयात ते साधक त्यजती नियमे नियमाने नियमबद्ध राहून नियमबद्ध वागून या विषयांचा त्याग हे साधक करत असतात. श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियम न करती ते सहस्रदा कवळी विषयी. जस एखादा व्यक्ती नियमन करण्याकरता काय करतो तर स्वतःच्या हातपायांना वळण लावतो, स्वतःच्या डोळ्यांना वळण लावतो, स्वतःच्या कानांनाही वळण लावतो, सर्व इंद्रियांना वळण लावतो. कोणकोणते? श्रोत्रादी इंद्रियावरती. श्रोत्र आहे ज्यांच्या आधी असे सर्व इंद्रिय तो आवरतो. परी रसनीय नियम न करती मात्र रसनेचा म्हणजे जिभेचा म्हणजेच खाण्यापिण्याचा नियम ते पाळत नाही. ते सहस्रदा कवडीच ती विषयी हे ते हजारो पद्धतीनं हजारो मार्गाने काय होतात तर या विषयांच्याच ठिकाणी ते बांधले जातात. कसं आहे त्यांचं वागणं? कसं आहे? मौली म्हणतात जैसे वरी वरी पारवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे नाश निपजे वृक्षातया. माऊली म्हणतात की बाबा इतर विषय सोडायचे आणि रस विषयाच्या नादी लागायचं. हे कसं आहे माहिती का? म्हणे हे जे वागणं ते कसं आहे, एखाद्याने काय करावं तर झाड लावावं आणि दुसऱ्यानं ते झाड जळून जावं याच्याकरता त्याचा पाला खुडावा आणि परत त्याला पाणी घालावं. पाला खुडावं, पाणी घालावं, पाला खुडावं, पाणी घालावं. किती दिवस ते बंद पडेल? कधीच नाही. का? पाणी घातल्यामुळे परत पाला येणारच आहे आणि पाला खोडला आणि पाणी घातलं का परत पाला येणारच आहे. हे सारखं चालू राहील. माऊली म्हणतात तसं दुसरं कोणतेच विषय हाताळायचे नाही, कोणत्याच विषयाच्या अधीन व्हायचे नाही, पण या रसाच्या ताब्यात जायचं. म्हणजेच काय करायचं? वरून वरून खोडायचं, आत आहे तसंच राहू द्यायचं. तो उदकाचे निबळे अधिके जैसा आवडीनी अंगे फाके तैसा मानसी विषयो पोखे रसनाद्वारे. माऊली म्हणतात की जसं ते झाड वर कितीही खोडलं तरी देखील मुळाला पाणी भेटत असल्यामुळं परिपक्व होत, तसं रसनेंद्रियामार्फत तुम्ही विषयाच्या झाडाला खत पाणी देतायत आणि वरचेवर नियम लावून त्याला अडवण्याचा प्रयत्न करतायत. ते होईल कस काय? म्हणून तसं केल्यामुळं अंतकरणात विषय पसरतो. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमनु ये रसाटे जे जीवन हे न घटे ये नवीन.
आणि जसं दुसऱ्या इंद्रिया करता आपल्याला विषय तोडता येतात, डोळ्यांना सांगू शकतो आपण काहीच पाहायचं नाही, देवा व्यतिरिक्त दुसरं काहीच बघायचं नाही, डोळे ऐकतील ना, काय अडचण नाही, लावू शकतो डोळ्यांना नियम. आपण देवा व्यतिरिक्त पाऊलही टाकायचं नाही मान्य, आपण देवा व्यतिरिक्त भाषणात टाळी वाजवायची नाही मान्य, पण काहीच खायचं नाही, जाऊ का आपण जगता येणार नाही. तस या विषयाला तोडता येणार नाही. आणि मग अर्जुना हा असा असल्यामुळं मग अर्जुना स्वभावे ऐस्याही नियमा ते पावे, जय परब्रह्म अनुभवे होनी जय जे. अर्जुना मग अशा पण स्वभावाला याला सुद्धा नियमाने प्राप्त जर झाला, कधी पण अनुभवे परब्रह्म होऊन जाईल. त्यावेळेस तू अनुभवाने परब्रह्म होऊन जाशील. त्यावेळेस काय होईल, काही शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जै सोहंभाव प्रतीती प्रगट होय. एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना, जे राहटती जतना निरंतर. माऊली म्हणतात एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना. अर्जुना तसं जर बघितलं ना तर हे साधना करून प्राप्त होत नाही, जे स्वतः निरंतर स्वतःची साधना सातत्यानं करताय आणि ते पुण्य जतन करून ठेवलंय, निरंतर ते पुण्य करताय, त्यांना सुद्धा हे सहजासहजी मिळणं शक्य नाही. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरून आहाती. जे अभ्यासाची घरटी, त्यांचं घरट म्हणजे काय, अभ्यासाची घरटी, अभ्यासाचं त्यांचं घर आहे. यम नियमाची ताटी, आणि त्या अभ्यासाच्या घराला यम नियमाची ताटी आहे. ज्याला अभ्यास करायचा आहे ना त्याला यम नियमाची ताटी असणं आवश्यक आहे. जसं घर असेल तर कुंपण गरजेचं आहे. समजा शेतामध्ये झोपडी बांधली आणि तिला कुंपण जर बांधला नाही तर जंगली पशु पक्षी येतील आणि तुमचं नुकसान करून निघून जातील, तुमच्या जीवितावरही बेतू शकते. मात्र कुंपण असेल तर ती काही करू शकत नाही. तसं अभ्यास हा गरजेचाच आहे, अभ्यास हा करावाच. मात्र अभ्यास करत असताना तो टिकवण्याकरता काय करावं, यम नियमांची ताटी. तो अभ्यास टिकवण्याकरता यम आणि नियम यांची ताटी, यांचं कुंपण त्या असणाऱ्या अभ्यासाला लावावं. जी मना ते सदा मुठी धरून आहाती, आणि ज्यांनी मन काय केलेलं तर ताब्यात ठेवलेलं आहे, तीही किजती का सविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञा ती विवसी भुलवी का. तीही किजती का सविसी, असे जे कसे ज्यांनी मनात मुठीत या बोधाला धरून ठेवलंय, ते सुद्धा किजती का सविसी, ते सुद्धा काशी विसवतात. या इंद्रियाची प्रौढी, या इंद्रियांचं मोठेपण एवढं मोठं आहे. ज्याप्रमाणे मंत्रज्ञाती विवसी भुलवी का, ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक आहे, एखादा तंत्रविद्या संपन्न आहे आणि तो काय करतो तर तो तंत्रविद्या संपन्न व्यक्ती त्या भूताला, त्या असणाऱ्या चांडाणीला, त्या असणाऱ्या भूतनीला पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या मंत्रज्ञाच्या वरही ती कधी कधी स्वार होऊ शकते. मंत्रज्ञा ते विवसी भुलवी का, ती त्याला भुलवते, यानं तिला बांधण्याच्या आधी तीच याला बांधून ठेवते. माऊली म्हणतात हे विषय तसेच आहे बाबा, देखे विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीचे निविसे, मग अलंकाळी ती स्पर्शे इंद्रियाचे नि. म्हणतात हे विषयी तेच प्रमाणे येत बाबा, हे येत असताना पावती रिद्धी सिद्धीचे निमिसे, हे विषय प्राप्त होत असताना रिद्धी सिद्धीच्या मार्फत आपल्याला प्राप्त होतात.
रिद्धी म्हणजे ऐहिक असणाऱ्या वस्तू यांच्यात असणारं सुख, आणि सिद्धी सिद्धी ह्या अलौकिक असणाऱ्या शक्ती किंवा त्यांना सिद्ध्या असं म्हटलं जातं. मग आकळती स्पर्श इंद्रियाजनी म्हणजे इंद्रियाच्या असणाऱ्या स्पर्शामुळं इंद्रिय आकळल्या जातात. ती संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियाचे. त्या ठिकाणी ती संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाई, त्या ठिकाणी ते मन जातं आणि मग अभ्यासाने त्या ठिकाणी ठोकून म्हणजे अभ्यासाने सांगून 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 त्या ठिकाणी ते थांबतं. या इंद्रियाचं बळकटपण असं आहे आणि ते असणारे विषय ते इंद्रिय त्यांचं बळकटपण कसं आहे म्हणतात तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वसेहि यसेंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून ऐके पार्था याती निर्दळी जो सर्वथा सर्व विषय आस्था सांडोनिया. भगवंत म्हणतात अर्जुना ऐक बाबा, या ते निर्दळी जो सर्वथा याचा जो सर्वथैव त्याग करतो ना, सर्व विषय असता सांडोनिया, आणि हे श्रद्धा टिकवण्याकरता तो संपूर्ण प्रकारचे विषय संपूर्ण प्रकारच्या असता या सांडून देतो. आणि असा जो आहे तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण तयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. तो तू जाण आणि योग निष्ठेशी कारण तो कोण आहे, तो दुसरा तिसरा आहे का कोणी? तो तू जाण, तू स्वतःच योग निष्ठेशी कारण परमात्म्याशी योग संबंध करण्याकरता तूच परिपूर्ण आहे. जयाचे विषय सुखी अंतकरण जखवेना, याचं मन विषयातल्या सुखात रमत नाही. जो आत्मबोध युक्तो होणी असे सततो जो माते हृदया आतू विसंपेना. तो महात्मा कसा आहे, जो आत्मबोध युक्त तो कसा आहे तर आत्मबोधाने युक्त आहे. म्हणून ऐके पार्था याती निर्दळी जो सर्वथा सर्व विषय असता सांडोनिया. म्हणतात अर्जुना याचा सर्वथैव त्याग जो करतो, या विषयीच्या सर्व अपेक्षा जो टाकतो अर्जुना, तोच तू जाण योगनिष्ठेशी कारण, तोच योगनिष्ठे करताय. पण त्याचं लक्षण सांगितलंय दयाचे विषय सुखे अंतकरण झुकवेना. तो कुठल्याही प्रकारच्या विषयातल्या सुखानं त्या ठिकाणी शांत होत नाही किंवा त्या ठिकाणी तो राहत नाही. एरवी बाह्य विषय जरी नाही तरी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतची पाही संसार वसे. आवाज नाही येत महाराज. रामकृष्ण हरी महाराज आवाज येत नाही. श्री विठ्ठल. हा आता येतोय क्लिअर? हो येतोय. तो सातत्यानं आत्मबोध युक्त होऊन असतो आणि तो आत्मबोध युक्त झालेला महात्मा बाहेरच्या कोणत्याही विषयाच्या तो अधीन राहत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही
तरी साध्यंतची पाही संसारू असे. एखादा कुणीतरी जर बाहेर काहीच नाही मात्र अंतःकरणात 1% जरी होईल, जरी काही थोडंफार जरी काहीतरी असेल, तरी माऊली म्हणतात साध्यंतची पाही संसारू असे. तर तो पहिल्यापासून शेवटपर्यंत साध्यंत सगळाचे सगळा संसार आहे. जर थोडा जरी आत असेल तर. आता माऊलींची भाषा, देवाची भाषा कळायला जर अवघड वाटत असेल तर सरळ सोप्या साध्या शब्दात मागही बोललोय, परत एकदा बोलतो. तुम्ही क्रिया काय करता याला देवाच्या नजरेत महत्व नाही, तुमचा भाव काय याला देवाच्या नजरेत महत्व आहे. तुम्ही करत असाल कीर्तन, तुम्ही करत असाल प्रवचन, तुम्ही काढत असाल दिंड्या, तुम्ही ऐकत असाल प्रवचन, करत असाल नियोजन, मात्र हे सगळं करत असताना जर तुमची नजर फायद्याची असेल, जर तुमची नजर व्यवहाराची असेल, तर तुम्ही निव्वळ प्रपंच करत आहात. कीर्तन प्रवचन करून देखील, दिंडीत पायी चालून देखील, अन्नदान करून देखील आणि प्रवचन ऐकून देखील, मात्र तेच कोणतरी स्वतःच्या वाट्याला आलेलं काम निर्मळ मनाने, शुद्ध अंतःकरणाने, परमात्म्याचं स्मरण करत करत, परमात्म्याचं ध्यान करत करत जर राहत असेल, तर मात्र त्या व्यक्तीनं शुद्ध परमार्थ केला. शुद्ध अंतःकरणाने केलेला संसार हा परमार्थ आहे, आणि मलिन अंतःकरणाने केलेला परमार्थ हा देखील संसार आहे. तेच माऊली म्हणतात, एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमाणसी होईल जरी काही, तरी सात्यंतचे पाहे संसारू असे. माऊली म्हणतात की बाह्य विषय सोडा, त्याच्याजवळ बाह्य काहीच नाही, मात्र जर अंतःकरणात थोडं जरी काहीतरी शिल्लक राहिलेलं असेल तर मात्र त्याला अजून संसार शिल्लक आहे असंच म्हणावं लागतं. माऊली म्हणतात कसं, जैसा विषयाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीविताशी. जसं तुम्हाला कोणीतरी एक टाकीभर विष आहे आणि त्या टाकीभर विषामधून एक 5-10 मिली विष दिलं तर तुम्ही आनंदाने पिता, बरोबर ना? पिणार आहे का कोणी आपल्यात? का नाही? अरे टाकी बरे असलं तरीही ते विषच आहे, आणि 5-10 मिलीच्या झाकणात घेतलं तरी ते विषच आहे. म्हणजे काही केलं तरी पिऊन प्यायचं, काय विष प्यायचंय, तर कोणी पितं का? नाही. का? जैसा विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू. एक थेंबर जरी विष पडलं तरी ते थेंबर असणारे विष किती प्राण घेईल याची शक्यता नाही. ते असणारं विष किती घातक आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे विषाचा असणारा लेश, लेशू म्हणजे कण, तो सुद्धा काय तर घेतलिया होय बहुवसू, तो मरणाऱ्या करता भरपूर झाला, तो कमी म्हणता येत नाही. तो 100 आणि 1% जीव घेतल्याशिवाय राहत नाही. मग निभ्रांत करी नाशू जीविताशी, मग जीविताचा 100% तो नाश करतो, म्हणजे करतोच. आणि जसं हा दृष्टांत आहे तसा सिद्धांतपणे, तैशी विषयाची शंका मनी वसती देखा, घात करी असे खा विवेक जाता. म्हणून म्हणतात त्याचप्रमाणे विषयाची असणारी शंका मनी वसती देखा, विषय नाही, विषयाची फक्त शंका जरी मनात राहिली तरी घात करी असे खा विवेक जाता. जर थोडी जरी विषयाविषयीची शंका अंतःकरणात राहिली, विषयाविषयीचं चिंतन थोडं जरी अंतःकरणात राहिलं तरी देखील घात करी असे खा विवेक जाता. तर संपूर्ण आपल्या जवळ असणारा जो विवेक आहे तो विवेक नष्ट होतो. कशानं? फक्त त्या असणाऱ्या विषयाचं चिंतन केल्यामुळं. ते
विषयाचं चिंतन, त्या विषयाविषयीची शंका ही अंतःकरणात मनात थोडी जरी शिल्लक राहिली तरी घात करी अशेखा विवेक जाता. थोडा सुद्धा विवेक त्या माणसाजवळ शिल्लक ठेवत नाही. विवेक 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 म्हणजे काय? विवेक म्हणजे दोन करणे. आता दोन करणे म्हणजे एका दिंड्याचे दोन दिंड्या करणं आणि एका भजनी मंडळाचे दोन भजनी मंडळ करणं नाही. विवेक काय करतो? तर विवेक हा चांगला काय आणि वाईट काय सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. विठोबाचे हा जो सांगितला तो विवेक. सार 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 विठोबा नाम तुझे सार हा विवेक आहे. ज्ञानेश्वरीत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. साचाची बोलाचे न बेशास्त्र पै संसार निर्ते शस्त्र आत्मा उतरविते मंत्र अक्षरे ये असं ज्या ज्ञानेश्वरी बद्दल बोललं गेलं ती ज्ञानेश्वरी म्हणजे काय? मी नाही म्हणत, माऊली ज्ञानोबराय स्वमुखानं म्हणतात की आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आधीची विवेकाची गोठी याच्यात काय सांगितलंय? तर विवेकाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. काय सांगितलंय या गीतेत? या गीतेत विवेक सांगितलाय. काय दिलं ज्ञानेश्वरीनं जगाला? ज्ञानेश्वरीनं जगाला विवेक दिला. काय देते ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी आपल्याला धन देते का? ज्ञानेश्वरी धन देत नाही. ज्ञानेश्वरी सत्ता देते का? ज्ञानेश्वरी सत्ताही देत नाही. ज्ञानेश्वरी संपत्ती देते का? ज्ञानेश्वरी संपत्तीही देत नाही. ज्ञानेश्वरी ऐश्वर्य देते का? ज्ञानेश्वरी ऐश्वर्यही देत नाही. मग ज्ञानेश्वरी नेमकं देते काय? ज्ञानेश्वरी आपल्याला देते काय? ज्ञानेश्वरी आपल्याला धन देत नसले तरी धनासंबंधीचा विवेक ज्ञानेश्वरी आपल्याला देते. नजर आपल्याला देते. ज्ञानेश्वरी आपल्याला पद देत नसले म्हणून काय? ज्ञानेश्वरी आपल्याला त्या पदाकडे बघण्याचा दृष्टिकोन देते. ज्ञानेश्वरी आपल्याला सत्ता संपदा धन मान ही कोणती गोष्ट देव न देव मात्र ज्ञानेश्वरी आपल्याला विवेक नावाचं शस्त्र हे प्रत्येकाला देत असते. आणि ज्याला कोणाला परमार्थाला लागायचंय, ज्याला कोणाला परमार्थ करायचा आहे त्याच्याकरता सर्वात महत्वाचं शस्त्र हे विवेक. कोणतं? विवेक. विवेक असेल तरच परमार्थ होऊ शकतो. विवेक जर नसेल तर परमार्थ घडत नाही. तुम्ही म्हणाल कसं? तर विवेक असावा. का विवेक असावा? विवेक आपल्यात नाही ना कोणी, नाही तर तो म्हणाल भोकावून आज माझ्यावर चाललंय सगळं. विवेक का असावा? तर काय करावं आणि काय करू नये, काय करणं सत्यस्थितीला गरजेचं आहे, काय करणं नंतर करणं गरजेचं आहे, कसं करणं सद्यस्थितीला गरजेचं आहे, कसं करणं नंतर करणं गरजेचं आहे. परमार्थात नेमकं चांगलं काय, परमार्थात नेमकं वाईट काय. परमार्थ करता मी नामस्मरण आज 5,000 करतो तर उद्या 10,000 करणं गरजेचं आहे की बंद करणं गरजेचं आहे. मी ज्ञानेश्वरी वाचतो किंवा वाचते तर ती वाचत राहणं गरजेचं आहे की आता बंद केलं तरीही चालेल असं म्हणणं गरजेचं आहे. म्हणजे विवेक तो सामान्यातला सामान्य विवेक सांगितला मी. तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये सार काय असार काय या गोष्टीच्या विवेकाचं ते साधन आहे. विवेक हे भगवत प्राप्तीचं आत्मप्राप्तीचं साधन आहे. विवेक शब्द हा 3 अक्षरी असला तरी विवेक काय करतो तर एक वार 2 तुकडे करतो. शब्द जरी एकच आहे पण तरी तो एक वार 2 तुकडे करतो. विवेक काय करतो तर विवेक हा चांगलं आणि वाईट दाखवतो. विवेक काय करतो तर विवेक सगळं स्वीकारा असं म्हणत नाही. तुम्हाला जे गरजेचं आहे तुमच्याकरता जे अगत्याचं आहे ते स्वीकारण्याचा आग्रह करतो तो विवेक. आणि मग तो विवेक संपू शकतो कधी? जर विषयाची शंका मनात राहिली तर. विषयाची शंका म्हणजे काय तर विषयाचं ध्यान अंतःकरणात राहिलं तर. आता विषयाचं ध्यान अंतःकरणात राहणं आणि विवेक संपुष्टात येणं म्हणजे विवेक शिल्लक राहणं यांचा संबंध काय तर यांचा भरपूर मोठा संबंध आहे. काय संबंध आहे तर
ह्या विषयांचं ध्यान केल्यावर काय निर्माण होतं, त्याच्यातून काय निर्माण होतं, त्याच्यातून काय निर्माण होतं, त्याच्यातून काय निर्माण होतं, आणि मग त्याच्यातून निर्माण जे झालं त्याच्यामुळं विवेकाचा नाश होतो. ती पूर्ण परंपरा आपल्याला बघायची आहे. मात्र ती पुढच्या प्रवचनात आपण बघूया. आपली वेळ जवळ संपत आली. झालेली सेवा गुरुवारी गाथामूर्ती. संपूर्ण समाज ज्यांना प्रतीत कोबरा म्हणून ओळखतो, गुरुवारी गाथामूर्ती रामभाऊ बाबा राऊत बाबांच्या चरणी समर्पित करतो. जिच्या आश्रयानं आपलं बोलणं चाललंय, संपूर्ण जगाची आई ते हे माय ज्ञानेश्वरी आई साहेब ग्रंथ राजेश्री ज्ञानेश्वरीच्या चरणीही दंडवत करतो. उपस्थित सर्वांच्याच चरणावर दंडवत करतो. तुम्हा सर्वांना हीच विनंती आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे आणि देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आधी मी बोललोय ही ज्ञानेश्वरी जी आम्ही सांगतो, तर ती ज्ञानेश्वरी काहीतरी मिळावं या अपेक्षेनं कधीच सांगितलीही नाही आणि सांगणारही नाही. तुम्हाला ही गोष्ट चांगली माहिती आहे की कोणत्या अपेक्षेपोटी हे चाललेलं नाहीये. त्यानंतर ही ज्ञानेश्वरी सांगतोय म्हणून असंही समजू नका की तुमच्याकरता सांगतोय. संत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. तुलसीदासजी म्हणतात आम्ही स्वतःच्या सुखाकरता रामायणाचं गाण करतो, तसं आम्ही स्वतःला ज्ञानेश्वरीचे विचार पोहोचवण्याकरता तुमच्या माध्यमातून या ठिकाणी बोलतो. म्हणून जसं जमल तसं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. जे जे समजेल ते ते श्रीगुरूंनी दिलंय म्हणून घ्या. जे चुकीचं वाटत असेल त्याबद्दल निश्चित कळवा. झालेली सेवा तुम्हा संपूर्ण श्रोतृवर्गाच्या चरणी समर्पित करतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. आणि देवा बाबा तू पण आमच्या प्रवचनाला रोज आहे, तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येथ माझे जे उरले ते पाईक पण आता विश्वात्मके देवे. येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढवो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांसिल तो ते लाहो प्राणिदात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोके. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषे लोकिये द्रष्टा दृष्ट विजय होवावेजी. हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडली कवडधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज